कौशिकीताई, आमच्या घरातलं हे तसं पहिलं लग्न, ते आम्ही आमच्या पद्धतीने चांगलं करूच, पण तुमच्याकडून किती माणसं येणार याचा काही अंदाज आला तर फार बरं पडेल. मिस्टर बेलसरे, मी तुम्हाला काय सांगितलंय, आता कुठल्याही प्रकारची फॉर्मॅलिटी करायची नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, आम्हाला एक गुणी, संस्कारी आणि सुंदर मुलगी हवी होती. आणि मला 100% खात्री आहे की निशिताच्या रूपात आम्हाला ती सून मिळाली आहे. तरी सुद्धा बाप म्हणून माझं एक कर्तव्य आहे ना. आणि नणंद म्हणून माझं कर्तव्य नाहीये का? ते मलाही पार पाडू दे की. आणि मी त्या हक्काने तुम्हाला सांगते, तुम्ही आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. आता तुमचं आणि आमचं कुटुंब एक आहे असं समजा आणि लग्न एन्जॉय करा. आणि तुम्ही माझ्या हातचा चहा एन्जॉय करा. बसा. तारिणी, आलीस बाळा. अगं कुठे होतीस? माझ्या जीवाची नुसती घालमेल झाली होती ग. तू कुठे गेलीस, कधी गेलीस सांगून तरी जायचं ना. कुठे होतीस बाळा? अगं हो सुमी, मी आश्रमातच होते, जरा तिकडे एका कामात अडकले होते म्हणून. हो पण सांगायचंच ना. माझ्या बहिणीवर हात उगारलास हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी कुठल्याही थरांना जाऊ शकते. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस. एक मिनिट. तू तुमचं तुमच्या घरच्यांवर प्रेम आहे, तुम्ही त्यांच्यासाठी स्टँड घेता, सगळं बरोबर आहे. पण हे सगळं करायच्या आधी त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का हे चेक करा तुम्हीच. ही मुलगी इथे काय करते? ते म्हणजे आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. ती ही माझी मोठी नात, निशीची मोठी बहीण तारिणी. सुमी, अगं त्यात काय आहे? आता नातं जुळणार आहे यांच्याशी आपलं. खरं तर पहिल्या भेटीतच तुझी ओळख करून द्यायला हवी होती, पण जाऊ दे. आता झालीये ना ओळख. हा, त्यात लाजायचं काय एवढं? अच्छा, ही निशिताची मोठी बहीण आहे.